नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण TCSने विचारले पाटील मागील एक्झाममध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न नवीन आहेत किंवा थोडेफार अवघड पण आहेत. काही प्रश्न तुम्ही पाहिलेले पण असतील, पण मित्रांनो काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन करणं गरजेचं आहे, म्हणून पण हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, जास्त न वेळ घालवता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यापूर्वी एकदा आपला लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आता मित्रांनो प्रश्न पहा. 1882 मध्ये पुणे शहरात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? 1882 पाहिजे होतं. 1882 मध्ये पुणे शहरात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तुम्हाला माहिती आहे उत्तर पंडित रमाबाई आहे. पण मित्रांनो, पुढचा वेळेला प्रश्न तयार होत असताना पंडित रमाबाई यांच्याबरोबर पुणे शहरात आर्य समाजाची स्थापना करताना खालीपैकी कोणकोणत्या व्यक्ती होत्या? मित्रांनो, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असलं पाहिजे. तर यांच्याबरोबर कोण कोण होत्या? तर काशीबाई कानेटकर एक होत्या. काशीबाई कानेटकर आणि रखमाबाई राऊत या दोन महिला त्यांच्याबरोबर होत्या. हे तुम्ही पण लक्षात ठेवा. आता पुणे शहरात आर्य महिला समाजाची स्थापना करण्यासाठी खालीपैकी कोणत्या संस्थेने मदत केली असं जरी आलं तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी प्रार्थना समाजाने आर्य महिला समाजाची स्थापना करण्यासाठी मदत केली होती. प्रार्थना समाज आहे फक्त, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पंडित रमाबाई आणि अजून तुम्ही काय काय लक्षात ठेवणार. त्याचप्रमाणे आणि त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी शारदा सदन मुंबई येथे त्यांनी 1889 मुंबई येथे शारदा सदनची स्थापना त्यांनी केली होती. मित्रांनो, ह्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. 1889 मुंबई येथे शारदा सदन. त्याचप्रमाणे अजून काही सुरू केलं त्यांनी. मुक्ती सदन केडगाव येथे मुक्ती सदन सुरू केलं. प्रीती सदन. त्याचप्रमाणे अनाथांसाठी सदानंद सदन. त्याचप्रमाणे अंध विद्यार्थ्यांसाठी बातमी सदन. अनाथांसाठी सदानंद आणि अंध विद्यार्थ्यांसाठी बातमी सदन. मित्रांनो, ह्याच्यात कन्फ्यूज करून घेऊ नका, तुम्ही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पतित स्त्रियांसाठी कृपा सदन, प्रीती सदन सुद्धा सुरू केलं होतं त्यांनी. ह्या अशा काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचप्रमाणे महत्त्वाचे ज्यांचे साहित्य, आता बघा हा प्रश्न आपल्या मराठी व्याकरणमध्ये सुद्धा ॲज इट इज रिपीट होऊ शकतो. जे काही पंडित रमाबाईंचं साहित्य संपदा आहे त्याच्यावर मित्रांनो प्रश्न येऊ शकतो. खालीपैकी कोणते साहित्य पंडित रमाबाईंचे आहे किंवा ही साहित्यकृती कोणाची आहे असं सुद्धा मित्रांनो प्रश्न येईल. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा माहिती असलं पाहिजे. पंडित रमाबाईंचे साहित्य कोणकोणते आहे? तर स्त्री धर्मनीती आहे, बायबलची मराठी भाषांतर आहे, द टेस्ट मनी आहे, नवा करार आहे, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती हा एक आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुक्ती प्रेयर बिल हे इंग्रजी एक मासिक होतं बघा. म्हणजे त्यांच्या मुलगी मनोरमा यांनी ते सुरू केलं होतं. पण त्यांच्या रिलेटेड हा सुद्धा प्रश्न आहे. मुक्ती प्रेयर बेल हे इंग्रजी एक मासिक होतं, नियतकालिक होतं. ते पंडित रमाबाई यांची मुलगी मनोरमा यांनी सुरू केलं होतं. फक्त पंडित रमाबाईचे महत्त्वाचे जे साहित्य आहे ते एकदा तुम्ही बघून घ्या, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण. आता अनुताई वाघ यांच्यासुद्धा प्रश्न येऊ शकतो. कारण अनुताई वाघ काय या ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे त्यांचा एक प्रकल्प होता. कोसबाड प्रकारच्या निर्माता होत्या. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याचप्रमाणे त्याचा प्रसिद्ध ग्रंथ कुठला होता? तर कोसबाडच्या टेकडीवरून हा अनुताई वाघ यांचा मित्रांनो यांची ती साहित्य कृती होती किंवा त्याचा ग्रंथ होता असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचप्रमाणे अनुताई वाघ कोण होत्या? तर त्या ताराबाई मोडक या अनुताई वाघ यांच्यापूर्वी काम करत होत्या तिथे. कुठे? तर ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे. त्यानंतर त्यांच्याकडून अनुताई वाघ यांनी प्रेरणा घेतली. ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्पाच्या त्या निर्मात्या ठरलेल्या आहेत. आता इरावती कर्वे यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा मित्रांनो प्रश्न आलेले आहेत. फक्त इरावती कर्वे यांची जी साहित्यकृती आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आता जे काही प्रश्न आहेत ते इरावती कर्वेंची जी साहित्य संपदा आहे ती आपल्याकडे नाही आहे अवेलेबल. फक्त जी काही एक्झाममध्ये दिली आहे तीच आपल्याकडे अवेलेबल आहे. पुढे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तुम्हाला जास्त काही सांगायची आवश्यक नाही, तुम्हाला ती माहितीच आहे. पुढे आता मिर्झा राजा जयसिंग यांची या मोगल सम्राटाने दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्ती केली. आता तुम्ही कुठलीही एक्झाम द्या मित्रांनो, जे 25 मार्काचा GK असणार आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ते 2 प्रश्न मित्रांनो प्राचीन भारतावर असणार आहेत. प्राचीन भारतामध्ये त्यानंतर मग मुघल साम्राज्य, मुघल नंतर मग शिवाजी महाराजचा इतिहास, त्यानंतर पेशवेकालीन इतिहास, असं मित्रांनो कमीत कमी 1 ते 2 प्रश्न मित्रांनो येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तिकडे पण दुर्लक्ष करू नका. आता शिवाजी महाराजचा इतिहास पाहत असताना शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांचा जन्म कोठे झाला, कोणत्या किल्ल्यावर झाला, त्यानंतर त्यांनी पहिला कोणता किल्ला जिंकला, त्याचप्रमाणे त्यांनी जे काही त्यांच्या कालखंडात महत्त्वाच्या घटना आहेत त्या कालानुक्रमे लावा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करणं आवश्यक आहे. आता मिर्झा राजा जयसिंग, आता दख्खनचा सुभेदार यांनी नियुक्ती कोण केली? सर्वांना माहिती आहे. तर त्याचं उत्तर मित्रांनो औरंगजेबनेच मिर्झा राजा जयसिंग यांची दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्ती केली होती. आता पुढे काय? तर मग असे मिर्झा राजे स्वराज्यात आले होते. मग त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर एक तह केला होता. हा तह सर्वांना माहिती आहे, पण त्या तहामध्ये काय काय गोष्टी घडल्या आहे तुम्हाला माहिती नसतीलच. आता ह्याच्यामध्ये काय आहे? तर ह्याच्यामध्ये काय केले? तर 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा प्रदेश
4 लाख होणांचा प्रदेश मुघलांना त्यांनी करारामध्ये दिला होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांच्यावर झाला होता. त्याच्यामध्ये ही म्हणजे ह्या गोष्टी ठरल्या होत्या. त्याचप्रमाणे पुढे मग शिवाजी महाराज आग्र्याला कधी गेले, आग्र्यातून सुटका कधी झाली, त्यानंतर पुढे दक्षिण मोहिमेमध्ये काय काय गोष्टी घडल्या हे तुम्ही सर्व पाहू शकता. हे सर्व मित्रांनो तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्डच्या इतिहासाची पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे महाराष्ट्रातील कोणते शहर भारताची ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? मित्रांनो सर्वांना माहिती आहे, सोपं उत्तर आहे ऑरेंज सिटी म्हणजेच मित्रांनो नागपूर आहे. त्याच्याबद्दल जास्त काय सांगायला नको. पुढे जाऊयात. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र केसरी यांनी कोणी प्रकाशित केले होते? आता केसरी वृत्तपत्र कोणी प्रकाशित केले होते सर्वांना माहिती आहे, तर त्याचं उत्तर मित्रांनो बाळ गंगाधर टिळक. पण केसरीचे संपादक मित्रांनो आगरकर होते, हे पण लक्षात ठेवा. केसरी संपादक मित्रांनो आगरकर होते. आणि मराठा हे जे इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होतं ते जे मात्र संपादक मित्रांनो बाळ गंगाधर टिळक होते. केसरी मराठीमधून निघत असे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाऊया. महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीची लांबी किती आहे अंदाजे असं विचारलं मित्रांनो. पण सर्वांच माहिती आहे की 720 किलोमीटर समुद्र किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लागलेली आहे? तर सर्वात जास्त 1600 किलोमीटरची लांबी मित्रांनो गुजरात राज्याला लागलेली आहे. आणि सर्वात कमी गोवा राज्याला साधारणपणे 120 किलोमीटरची लांबी मित्रांनो लाभलेली आहे. पुढे जाऊयात. सातवाहन वंशाचे संस्थापक खालीपैकी कोण होते? सातकर्णी पहिले सिमुक खान आणि शिवस्वती. तर सातवाहन वंशाचे पहिले संस्थापक मित्रांनो सिमुक होते. लक्षात ठेवा तुम्ही सिमुक. हे सर्व मित्रांनो 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे जाऊयात. गुरु वेपत्ती चिन्ना सत्यम हे या क्षेत्रातील संगीत गुरु होते. ऑप्शन पहा कथ्थक, कुचिपुडी, कथकली आणि भरतनाट्यम. गुरु वेपत्ती चिन्ना सत्यम हे कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते? मित्रांनो अशा प्रकारचा एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आता तुम्ही इकडे तिकडे कुठं सर्च करण्यापेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च केलास किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेक केलं, त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जे महत्त्वाचे भारतातील शास्त्रीय नृत्य आहेत आणि त्याच्याबद्दल जे संबंधित महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि ते शास्त्रीय नृत्य कशाबद्दल सादर केलं म्हणजे त्याच्याबद्दल इतरचे काही घडामोडी आहेत ते आपण एका 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व काही कव्हर केलेलं आहे. मित्रांनो त्यामुळे कृपया तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमचा तिथे 1 मार्क तरी फिक्स होऊन जाईल. ते तुम्ही एकदा तिथे जाऊन व्हिडिओ पाहू शकता. तर गुरु वेपत्ती चिन्ना सत्यम हे कुचिपुडी संदर्भात आहेत. कुचिपुडी कोणत्या संदर्भात आहे? तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचं एक शास्त्रीय नृत्य आहे. पण मित्रांनो आता कुचिपुडी कुठल्या राज्याचं शास्त्रीय नृत्य वगैरे असे प्रश्न मित्रांनो कालबाह्य झाले आहेत, त्यामुळे असे प्रश्न येणार नाहीत. पण प्रश्न कसा येणार तर बघा अशी व्यक्ती वगैरे टाकणार आणि ती व्यक्ती कुठल्या नृत्याशी संबंधित आहे किंवा ती व्यक्ती कुठल्या राज्याची संदर्भात आहे असा मित्रांनो प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही असा वेगळ्या प्रकारे अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही आपला तो व्हिडिओ पोस्ट केलेला आपण तो कृपया तुम्ही पाहून घ्या. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर आपली प्लेलिस्ट चेक केली तर प्लेलिस्टला बाजूला कम्युनिटीमध्ये आहे, तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न टाकत असतो. त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की प्रश्न कसा फ्रेम होतो, कसा मित्रांनो तयार झालेला आहे हे तुम्हाला समजू येईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही तो कृपया प्रश्न सोडवत जावा, म्हणजे तुम्हाला आपलं बरोबर किती येते चुकतं किती हे समजत जाईल. आणि मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी दर्जा पण आपण जे झालेले प्रश्न आहेत त्यात मित्रांनो त्याच प्रकारचा दर्जा पण ठेवलेला आहे. पुढे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन पहा नोव्हेंबर 1955, नोव्हेंबर 1954, डिसेंबर 1952 आणि डिसेंबर 1953. तर मित्रांनो डिसेंबर 1953 रोजी हे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आहे. मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये मित्रांनो फाजल अली, KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे 3 सदस्य होते, म्हणून यांना पाक आयोग सुद्धा असं म्हटलं जातं. आता मित्रांनो ह्याची स्थापना कधी झाली असं विचारलं आहे. पण पुढचा प्रश्न मित्रांनो असा फ्रेम होऊ शकेल तर ह्या समितीने किंवा ह्या आयोगाने आपला अहवाल सादर कधी केला? तर मित्रांनो ह्या समितीने आपला अहवाल सादर केला होता सप्टेंबर 1955 रोजी हा अहवाल सादर केला होता. यांनी काय केलं होतं तर या आयोगाने भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्यास भाषिक आधारावर जी मागणी होती विविध राज्याची किंवा विविध त्या घटकातील त्या राज्यातील समाजाची की भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करा ह्या तत्वास त्यांनी अनुकूलता दर्शवली. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही राज्य स्थापन करू शकता, म्हणजे करावं असं त्यांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे मग पुढे काय सांगितलं तर यांनी काय केला मात्र एक राज्य एक भाषा, कारण एका राज्यात बहुभाषिक असतं ना राज्य त्याच्यामध्ये, त्यामुळे एक राज्य एक भाषा मित्रांनो ह्या तत्वाचा त्यांनी स्वीकार केलेला नव्हता. त्यामुळे लक्षात ठेवा की एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार कोण केला तर या पाक आयोगाने केला होता. त्यानंतर पुढे काय केलं त्यांनी असं काय म्हटलं त्यांनी देशाच्या राजकीय घटकाची कोणतीही पुनर्रचना करताना भारताचे जी एकात्मता प्राथमिकता आपली कशात दिली पाहिजे तर भारताच्या एकात्मतेला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. पुढे याच आधारावर त्यांनी काय केलं तर
16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशाची त्यांनी निर्मिती करण्याची शिफारस केली होती. एकूण आता विचारतील प्रश्न मित्रांनो, असं वेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होत आहेत. तर काय, तर 16 राज्ये आणि एकूण किती 3 केंद्रशासित प्रदेश मित्रांनो स्थापन करण्यासाठी त्यांनी शिफारस केली होती. ऑगस्ट 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा 1955 संमत केला आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली मित्रांनो, 1 नोव्हेंबर. आता ह्याची अंमलबजावणी तर 3 जुलै लक्षात ठेवा. याची अंमलबजावणी मित्रांनो 1 नोव्हेंबर 1956 रोजी याची अंमलबजावणी झालेली होती. पुढे आता 3 गोष्टी काय काय लक्षात ठेवणार तुम्ही. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डिसेंबर 1953 रोजी झाली. याच्यामध्ये 3 मित्रांनो सदस्य होते, KM पडणेकर, फाजल अली आणि रुद्रनायक कुंजरू, म्हणजे त्याला पाक आयोग सुद्धा म्हटलं जातं. पुढे महिने काय केलं, तर यांनी एक राज्य एक भाषा या तत्त्वाचा अस्वीकार केला आणि देशाच्या किंवा प्राथमिक एकात्मतेस त्यांनी महत्त्व दिलं होतं. आणि ह्याच्यानुसार काय केलं होतं, 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती त्यांनी केली. आणि ही अंमलबजावणी कधी झाली, तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी. तुम्हाला माहिती आहे की 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक बॉम्बे राज्याची स्थापना झाली होती. पुढे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो. भारताची लोकसंख्या, साक्षरता ह्याच्या मित्रांनो कमीत कमी 1 ते 2 प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. कारण जे पाठीमागचे एक्झाम दिले त्याच्या मित्रांनो कमीत कमी 1 प्रश्न फ्रेम झालेला दिसून येतो. म्हणून तुम्ही लोकसंख्या हा चॅप्टर इन डिटेल मित्रांनो करा. बाकीच तुम्ही नद्या, प्राकृतिक रचना भरपूर वेळा केलेल्या आहे. फक्त लोकसंख्येमध्ये काय असतं, काही महत्त्वाच्या ज्या आकडेवारी असते ती विसरायची शक्यता जास्त असते. त्यामुळे मित्रांनो ते सारखं करत राहा, जेणेकरून तुम्हाला ते एक प्रकारे पाठ झालं तरी चालू शकते. तर जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या जिल्ह्यात होती, तर मित्रांनो ती मुंबई उपनगरमध्ये होती. साधारणपणे 89% जास्त मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये होती. मग एकूण भारताचा साक्षरता किती होती मित्रांनो, भारत या देशात एकूण साक्षरता 73% होती. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो, तर सातवाहन काळ, वाकाटक काळ, यादव काळ आणि राष्ट्रकूट. तर मित्रांनो ह्याचं उत्तर मित्रांनो यादव काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो. पुढे यादव काळाबद्दल तुम्ही माहिती घ्या, कारण यादव काळानंतरच मित्रांनो दिल्ली सल्तनतची मित्रांनो स्थापना झाली होती. यादव घराण्याची स्थापना कोणी केली, तर भिल्लम पाचवा यांनी यादव घराण्याची स्थापना केली होती. कुठं यादव घराणा सर्वांना माहिती आहे की औरंगाबादमध्ये देवगिरी इथे त्यांची राजधानी होती. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा म्हणजे यादवांचा प्रमुख राजा रामचंद्र यादव यास पराभूत केलं होतं, म्हणून यादवांची सत्ता संपुष्टात आली होती. त्यामुळे मित्रांनो यादव घराणे, राष्ट्रकूट घराणे म्हणजे जे काही महाराष्ट्रात जे पूर्वीचे राजघराणे होते त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे, कारण एक प्रश्न मित्रांनो फ्रेम होऊ लागलेला आहे तिथून. पुढे आता एक ते 2 प्रश्न मित्रांनो सायन्सबद्दल अपेक्षित आहे. सायन्सबद्दल जास्त काय करू नका. आता तुम्ही जर तुम्हाला सायन्सबद्दल जास्त करायचंच असेल तर मित्रांनो प्रामुख्याने तुम्ही मानवी आरोग्यशास्त्र ह्याच्यावर तुम्ही जास्त करून फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि चालू घडामोडी संदर्भात ही विज्ञानची जास्त मित्रांनो प्रश्न फ्रेम होत असतात, त्यामुळे तिकडून ते तुम्ही कव्हर करा. तर ब्युचेरिया बँकॉक फॅक्टरी हे कशासाठी कारणीभूत ठरतात, तर मित्रांनो हे हत्तीरोग फिलोरियासिससाठी हे जीवाणू कारणीभूत ठरतात. पुढे आता जे आपलं IBPS जी एक्झाम घेणार आहे जिल्हा परिषद आणि तुम्ही आरोग्य सेविका याला फॉर्म भरणारच असतील, तर मित्रांनो आपण आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेची जवळपास 40+ व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर तयार आहे. मित्रांनो तुम्ही जर आपली प्लेलिस्ट चेक केली तर तुम्हाला समजून जाईल. प्लेलिस्टवर विविध प्रकारची माहितीसुद्धा आपण ॲड केली आहे, जसे की जीवाणूबद्दल होणारे रोग, विषाणूपासून होणारे रोग, तसेच आशा कार्यकर्ते, राष्ट्रीय लसीकरण तक्ता, त्याचप्रमाणे जी केंद्र शासनाची जी आरोग्य धोरणं होती ती त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ इन डिटेलमध्ये बनवून पोस्ट केला आहे. जवळपास ते 10 ते 12 मिनिटाची व्हिडिओ आहे मित्रांनो, जास्त वेळ जाणार नाही आहे. एकदा तुम्ही बसल्या बघून घ्या. त्याचप्रमाणे 2022-23 मध्ये महत्त्वाचे जे आरोग्यासंदर्भात समित्या होत्या, त्याचप्रमाणे महत्त्वाचे जे आरोग्यासंदर्भात जे काही विविध शोध लावलेले आहेत आणि संशोधक आहेत त्याचे पण आपल्याकडे व्हिडिओ बनवून तयार आहे. त्याचप्रमाणे आरोग्यासंदर्भात जे 1 वर्ड सबस्टिट्यूशन असतात ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवून तयार केलेले आहेत. फक्त तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला 1 ते 2 मित्रांनो मार्क मिळतील. कारण IBPS एक्झाम घेणार असल्यामुळे त्यांनी जो पोर्शन बनवला आहे त्याच्यावर मित्रांनो तो पोर्शनवर प्रश्न येण्याची जास्त शक्यता आपल्याला असते. पुढे सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेत त्यांची भूमिका कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. सभापती पदाची वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेत त्याची भूमिका ही मित्रांनो USA कडून घेण्यात आलेली आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. पुढे विधानसभेचे कामकाज
कोणाच्या अध्यक्षतेवर मार्गदर्शनाखाली चालते? तर मित्रांनो सभापतींच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेचं कामकाज चालत असतं. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो जिल्हा परिषदेची एकूण संख्या मित्रांनो 34 आहे. असे काही महत्त्वाचे सोपे सुद्धा प्रश्न येत असतात, ते तुम्ही चुकवू नका, कारण तिथे तुम्हाला स्कोरिंग करण्याची संधी मिळत असते. पुढे एक्झिम बँक ऑफ इंडिया तिची कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केली? आता एक्झिम बँक जानेवारी 1882 पासून एक्झिम बँकेचे कार्य सुरू झालेले आहे. एक्झिम बँक म्हणजे कुठली? तर आयात निर्यात बँक, इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया ही जानेवारी 1982 पासून सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे जुलै ह्यानंतर ह्या 1982मध्ये जुलैच्या 1982मध्ये मित्रांनो नाबार्डची स्थापना झाली होती. नाबार्ड. आता नाबार्डवर बरेच आता फॉरेस्टचे जर तुम्ही प्रश्न पाहिले असतील तर मित्रांनो 1 ते 2 शिफ्टमध्ये नाबार्डवर प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जसं कसं नाबार्डची स्थापना कधी झाली, त्याचप्रमाणे नाबार्ड स्थापनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर मित्रांनो शिवरामन समितीने केली होती. असे मित्रांनो प्रश्न येत आहेत. आता पुढच्याला नाबार्डचे कोण अध्यक्ष विचारतील? मित्रांनो नाबार्डचे अध्यक्ष शहा कोणतं आहेत? ए शहा असं नाव आहे त्यांचं. अमंद शहा असं काय तर आहे. अमंद शहा हे नाबार्डचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो असे प्रश्न फ्रेम होणार. आता नाबार्डचं विचारून झालं तर त्यांनी पुढं आरबीआयचं विचारतील. आरबीआयची स्थापना कधी झाली? आरबीआयच्या राष्ट्रीयकरणाची शिफारस कोणी केली होती? असे मित्रांनो बरेच काही असे प्रश्न येऊ शकतात. जे काही बँका एकमेकाच्या मर्ज झाल्या आहेत त्याच्यावर मित्रांनो सुद्धा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. पुढे खालीपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहे? सर्वांनाच माहिती आहे सत्यशोधक समाजाला यावर्षी मित्रांनो 150 वर्षे पूर्ण होत आहेत किंवा झालेली आहेत. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो फ्रेम होऊ शकतो, म्हणून आपण इथे ॲड केलेला आहे. तर ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. पुढे रुक्मिणी देवी अरुंडेल हे खालीपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे रुक्मिणी देवी अरुंडेल ह्या डान्सर या भरतनाट्यम या नृत्याची संदर्भात आहेत. या रुक्मिणी देवी अरुंडेल मित्रांनो राज्यसभेच्या खासदारसुद्धा होत्या. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. राज्यसभाच्या खासदार होत्या. MP मेंबर ऑफ पार्लमेंट ह्या राज्यसभेच्या होत्या. पुढे मल्लाप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली त्यांनी खालीपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? ऑप्शन 5 चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह, खेडा सत्याग्रह आणि सोलापूर सत्याग्रह. मित्रांनो सोलापूर सत्याग्रहात मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांनी काय केलं होतं तर सोलापूरमध्ये मार्शल लॉ पुकारला होता. आणि हे सर्व व्यक्ती मित्रांनो गिरणी कामगार होते. त्यामुळे गिरणी कामगारांनी जो स्तंभ केला होता त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन करत होते. मार्शल लॉ जो सोलापूरमध्ये पुकारला होता त्याच्याबद्दल यांनी आंदोलन करत होते. यांनी काय केलं तर यांना मित्रांनो 12 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात आली होती. 12 जानेवारी 1931 रोजी पुणे येथील एरोरा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली होती. म्हणून 12 जानेवारी हा दिवस सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. फक्त सोलापूरमध्ये मित्रांनो हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. करेक्ट आहे. दोन्ही पण मित्रांनो विधान बरोबर आहेत. कारण काय करतात तर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. पहिले विधान बरोबर आहे. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नसते. दोन्ही पण विधाने बरोबर आहेत. पुढे मराठवाड्यातील जांब येथील असलेला रामदास स्वामी यांचे खालीपैकी कोणते साहित्य आहे? रामदास स्वामी हे कुठले आहेत? तर मराठवाड्यातील जांब येथील आहेत. तर मित्रांनो त्यांची दासबोध ही त्यांची रचना आहे. पुढे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर मित्रांनो महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 929 आहे. तर 2001 साली 922 होतं. त्यामध्ये मित्रांनो फक्त 7ची वाढ झालेली आहे. हे पण लक्षात तुम्ही. मग भारताचं किती होतं तर भारताचं 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो 943 होतं. पुढे खालीपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो मुंबई शहर आहे. आणि सर्वांनाच माहिती की अहमदनगर, अहिल्यानगर हे सर्वात मोठं आहे. पुढे नंदी कोलू हे खालीपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर मित्रांनो हे नंदी कोलू हे कर्नाटकचे पारंपरिक नृत्य आहे. आता बघा मित्रांनो पारंपरिक नृत्याबद्दल प्रश्न येत आहेत. मी तुम्हाला पाठीमध्ये सांगितले की नृत्य महत्त्वाचे सण ह्याच्याबद्दल मित्रांनो एक तर प्रश्न येणारच आहे. जर नाही आला तर त्याच्याबद्दल त्या व्यक्तिविशेषबद्दल ती व्यक्ती कोणत्या नृत्याच्या मत आहे असा प्रश्न येणारच आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपला एक व्हिडिओ बनवून तयार आहे. 10 मिनिटाचा आहे. तर तुम्ही तो मित्रांनो पाहू शकता. प्लेलिस्ट जर चेक केला तुम्हाला सर्व काही मिळून जाते बघा. त्यामुळे मित्रांनो कुठलाही तुम्ही व्हिडिओ बघा. माझाच बघा असं काय नाही. दुसरा कुणाहीचा बघा. तुम्हाला जर त्याची माहिती आवडत असेल तर तुम्ही त्याची प्लेलिस्ट जरूर चेक करा. कारण त्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही चेक केला आपल्याला जी पाहिजेची माहिती मिळाली तर आपल्याला मित्रांनो फायदा होत असतो. चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुढे खालीपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार आहे? तर मित्रांनो राज्याच्या राज्यपालांचा तो अधिकार असतो.
महत्त्वाचा आहे प्रश्न आणि सोपा पण आहे. पुढे जाऊया. दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगाची दिशा कोणती आहे? बघा थोडाफार आता मी पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये किंवा जे आपण जे झालेल्या प्रश्नाबद्दल व्हिडिओ बनवत असतो त्याच्यावर मी कायम बऱ्याच वेळा सांगत आलो आहे की तुम्ही भारताचा भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्ही प्राकृतिक रचनेवर, भारताची जी प्राकृतिक रचना आहे त्याच्यावर मित्रांनो जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. जेणेकरून कसं, कारण हिमालय द्वीपकल्पीय पठार आहे, त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, उत्तर भारतीय गाळाची मैदान आहे, जेव्हा मित्रांनो प्रश्न येत आहेत. आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त ते प्रश्न विचारणं ईशान्य भारतासंदर्भात प्रश्न विचारत आहेत. म्हणजे कुठले ईशान्य पूर्वेकडे जे राज्य आहेत ती राज्य एकमेकांना कुठल्या देशाशी स्पर्श करतात किंवा अजून काही असेल त्यांच्याबद्दल, त्यांच्यात ते काही महत्त्वाचे सण असतील, काही पारंपरिक उत्सव असतील, लोकनृत्य असतील, त्याच्यावर मित्रांनो तिकडच्या साईडचे जास्तीत जास्त प्रश्न येत आहेत. त्यामुळे तुमचा फोकस तिकडे जास्त असला पाहिजे. तर मित्रांनो ह्याची दिशा कुठली आहे? तर मित्रांनो ह्याची उत्तर आहे नैऋत्य आणि वायव्य दिशा दार्जिलिंग सिक्कीम प्रदेश हिमालय पर्वतरांगाची आहे. पुढे जाऊयात. सॉरी पूर्व पश्चिम यांची दिशा आहे. मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर उद्या ही त्यांची कादंबरी आहे. ही आता एक्झाम झाली होती मित्रांनो, साधारणपणे डिसेंबर 2022मध्ये हे पेपर आहे. तर त्यावेळेला नंदा खरे यांचं निधन झालं होतं म्हणून, आणि यांना साहित्य पुरस्कारसुद्धा मिळाला होता म्हणून ह्यांच्याबद्दल मित्रांनो प्रश्न आलेला आहे. आता पुढे जसं एक्झाम सरकत येईल तसं आता बघा, आता लेटेस्ट ना. महानोर यांचं निधन झालं आहे, त्याच्याबद्दल त्यांनी कुठले पुस्तकं लिहिले, त्याच्याबद्दल आता ते विधान परिषदेचे सदस्य पण होते, हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते कुठल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, हे बरंच त्यांनी काय बरंच त्यांची साहित्य संमत आहे, निबंध भरपूर आहे, कविता संग्रह आहे. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण जी व्यक्ती चर्चेत असते आणि त्याचं निधन झाले किंवा काही त्याला पुरस्कार वगैरे काय ते मिळालेलं आहे, तर मित्रांनो असा गोष्टीवर तुमचा फोकस असला पाहिजे. काही पण एकदम जुनं इकडं काय वाचत बसू नका, कारण तो तिकडे वेळ तुमचा वेस्ट होईल. पुढे खालीपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषण या ग्रंथाची रचना केली? आता सर्वांना माहिती आहे बुधभूषण या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? मित्रांनो आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत. छत्रपती संभाजी महाराज एकूण 6 भाषा येत होत्या बरं का. बघा वयाच्या 10व्या वर्षी त्यांना 6 भाषा येत होत्या. अजून आपल्या मराठी भाषा नीट येत नाही बोलता. पुढे हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील हिरवळचे क्षेत्र, बिन ओयासिस, वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचे आहे. टिपेश्वर, उमरखेड, कांडला, तोरणामाळ वन्यजीव अभयारण्य आणि कोयना वन्यजीव अभयारण्य. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नसलं तरी पण चाललं असतं, पण ह्यानं दिलंच बघा. दक्षिणेकडील विचार, महाराष्ट्र राज्यात दक्षिणेकडील भागात हिरवळीचे क्षेत्र बिन ओयासिस म्हणून जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. आता महाराष्ट्रात दक्षिणेकडच्या भागाला कोणता असणार आहे? तर ते ते कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. उत्तर माहीत नसलं तरी पण एक्झामिनर असं काहीतरी रचना करत असतो की जेणेकरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. मी पाठीमागच्या जे आपण व्हिडिओ बनवला आहे किंवा व्हिडिओ बनवत असतो दरवेळेला, त्यामुळे प्रत्येक वेळेला सांगत असतो की प्रश्नाचे मित्रांनो उत्तर जर येत नसलं तर त्याला कसं टॅकल केलं पाहिजे. पुढे शिवाजी महाराजांच्या शासनकाळात राज्य व्यवहार कोश या नात्याने ओळखला जाणारा हा शब्द संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला होता. आता शिवाजी महाराजांचा काळ दिला आहे बघा, त्यामध्ये फ्रेंच कसं असेल रे, त्यामुळे फ्रेंच तर तुम्ही कट करून टाका. अरबी नव्हतं, प्राकृतसुद्धा नव्हतं, कारण प्राकृतिक ही एकदम जुनीच भाषा झाली, जेणेकरून कधी दिल्ली सल्तनतच्या अगोदरची सातवाहन, राष्ट्रकूट यांच्या काळाची ती प्राकृत भाषा होती. मग राहिली कुठली तर पारशी, म्हणजे फारसी भाषेसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला होता. आपल्याला लगेच समजून जायला पाहिजे होतं मित्रांनो. पुढे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. आता मित्रांनो ह्या प्रश्नाचे ऑप्शन चुकले आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. पुढे खालीपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रिसमुद्र तायेपितवाहन असे केले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो गौतमीपुत्र सातकर्णी. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे राज्यात नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते? नामनिर्देशित सदस्यांची मित्रांनो 12 असते. म्हणजे राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या मित्रांनो 12 असते. विधान परिषदेमध्ये एकूण 106 सदस्य हे नामनिर्देशित असतात. लक्षात राहू तुमच्या. पुढे तर मित्रांनो हे असे आपण TCSने मागे घेतलेले महत्त्वाचे मित्रांनो प्रश्न पाहिले आहेत. ही सिरीज अशीच कंटिन्यू राहील. मध्ये आपण लोकराज्याचे व्हिडिओ बनवले आहेत. अजून थोडेफार तलाठीच्या एक्झामच्या अगोदर 2 तरी व्हिडिओ येतील, जेणेकरून तुम्हाला ते पुढच्या एक्झामसाठी उपयोगी गेले. जे पाठीमागचे आपले लोकराज्याचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया तुम्ही ते पाहून घ्या, कारण एका दुसरा चुकून प्रश्न तिकडून आला तर तुमचं ते तिकडून मार्क जायला नको. आणि महत्त्वाची माहिती आपण त्या PPTच्या माध्यमातून दर्शवलेली आहे, तुम्ही ते कृपया पाहू शकता. आणि त्यातनं मित्रांनो तुम्ही त्याच्यातलं स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला ते बसल्या पाहता येईल.
मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच 5 आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.